मी बजेटमध्ये घाला मनगू आबा सरगर, संतोष पाटील, त्या रोहिणीताई, त्या सगळ्यांचं म्हणणं होतं की हे चौक सुशोभीकरण करायचं. मग ते आईला देवीचं स्मारक करायचं आपल्याला, ते करायचं. 1 कोटी रुपये द्यायला मनगू आबांनी पत्र दिलं. त्याच्यावर मी ते बजेट झालं, टेंडरच लवकर निघत नव्हतं. मग मी टेंडर काढा म्हणून माझे लेखी आले काढतच नव्हतं बरं. राज्याचे निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेणार आहे. अशी नगर परिषदांची निवडणूक झाली आहे, अजून निकाली जाहीर झालेले नाही. महाराष्ट्रामध्ये अनेक नगरपालिकांचे निकाल प्रलंबित ठेवण्याचा निर्णय, मतदान प्रलंबित करण्यात आलं आणि त्यानंतर निकाली सर्वच पुढे ढकलण्यात आले. ते निकाल 21 तारखेला निकाल लागायच्या आधीच जर पुढच्या निवडणुका जाहीर करण्याचं धोरण असेल तर मला वाटतं की एका निवडणुकीतून मोकळं होऊन निवडणूक आयोगाने नव्या निवडणुकीची जबाबदारी सुरुवात केली पाहिजे. पण आज पत्रकार परिषद ते कदाचित निवडणुका जाहीर करतील असा अंदाज आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित किंवा जे कोणी आमच्याबरोबर या लोक आमच्या आघाडीच्या मध्ये सहभागी होतील, या सर्व पक्षांना घेऊन आम्ही ही निवडणूक लढवायचं ठरवलेलं आहे. आज सकाळीच खासदार विशाल पाटील आणि माजी मंत्री विश्वजित कदम साहेब यांच्याबरोबर आमची प्राथमिक चर्चा झालेली आहे. पुढच्या 2-3 दिवसात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची प्रमुख लोक, या शहरातले काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि आघाडीतले इतर घटक पक्ष यांच्या चर्चा होतील आणि आमची महाविकास आघाडी या शहरामध्ये सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेत संयुक्तपणाने, एकसंघपणाने या निवडणुकीत लढेल. या शहराला महाराष्ट्राच्या इतर शहरांपेक्षा मागे ठेवण्याचं